नमस्कार, अनुश्री रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण आणि महाराष्ट्र स्टाईलचं फोडणीचं वरण। बघा, मी हे वरण छानपैकी उकळून घेतलेलं आहे आणि छानपैकी घोटून घेतलेलं आहे। ह्याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट करून घ्यायचं आहे, ते एकदम छान लागतं। त्याला खूप तास हे उकळून घ्यायचं आहे। पण घेणार आहोत कोथिंबीर, अशी फ्रेश आहे आणि छानपैकी बारीक चिरून घ्यायची। लसूण, मिरच्या आणि कढीपत्ता, 20 कढीपत्त्याची पानं, 4 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या, 7-8 पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला। ह्याचे टेक्स्चर हे बनवायला खूप सोपं आहे, तुम्ही सहज बनवू शकता। अर्धा पळी तेल टाकलेलं आहे। जिरे मोहरी टाकायचे आहे, छानपैकी तडतड होऊ द्यायचं आहे। मग आपण सगळं लसूण, मिरची, कढीपत्ता पण टाकायचा आहे। लसूण छानपैकी सोनेरी परतून घ्यायचं। आता आपलं लसूण छानपैकी सोनेरी परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत आणि तो पण छानपैकी सोनेरी परतून घ्यायचा। सोनेरी परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून घेऊया, हे छानपैकी सॉफ्ट करून घेऊया। 4-5 मिनिटं सॉफ्ट करून घेऊया, छानपैकी मिक्स करून। टोमॅटो मऊ झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण वरण टाकणार आहोत। ह्याच्यामध्ये आता मसाले टाकूयात। पाव चमचा हळद, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा गोडा मसाला, तिखट, मेथी दाणा पावडर अर्धा चमचा, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ आणि हिंग। ह्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी सुंठ, काळी मिरी पावडर म्हणजे ब्लॅक पेपर आणि हे छानपैकी मिक्स करून छानपैकी उकळून घेऊयात। हे सगळे आपण मसाले त्यात ॲड केले होते, ते छानपैकी मिक्स करून घेणार आहोत। बघा, वास पण खूप छान सुटलेला आहे। तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अनुश्रीज रेसिपीज ह्या नावाने आहे। लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा। आणि तुम्ही सबस्क्राईब केलं की माझे नवीन व्हिडिओ सगळ्यांच्या आधी तुमच्याकडे पोहोचतील। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। मध्ये छानपैकी मसाले मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणीही टाकू शकता। जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर तुम्ही घट्ट पण ठेवू शकता। तुम्ही पोळी, भाकरी, नान सोबत सहज खाऊ शकता, अतिशय स्वादिष्ट लागते। जर तुम्ही अशा पद्धतीने नसेल बनवली तर नक्की ट्राय करून बघा। थँक्यू। आपण सगळ्यात शेवटी ॲड करूयात कोथिंबीर, कारण आपण जेव्हा कोथिंबीर शिजताना टाकतो तेव्हा ती करपते। शेवटी टाकल्यावर ती छानपैकी वास पण छान राहतो आणि ताजी दिसते आणि बघायला पण चांगलं वाटतं। आता तयार झालेला आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।